नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोगटे माझ्या YouTube चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला हा सुंदर असा मोत्याचा शेला शिकवणार आहे। हा शेला तुम्ही महालक्ष्म्यांसाठी सुद्धा वापरू शकतात, गौरी गणपतींमध्ये गणपतीसाठी सुद्धा वापरू शकतात किंवा तुमच्या घराजवळ कुठे रामाचं मंदिर असेल तर राम लक्ष्मण सीता यांना सुद्धा हा शेला तुम्ही बनवून देऊ शकतात। तर हा शेला मी 3.25 फुटाचा बनवलेला आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मूर्तीच्या उंचीनुसार किती फूट शेला बनवायचा हे तुम्ही ठरवू शकतात। हा शेला मी 6 नंबरमध्ये बनवलेला आहे। यासाठी 6 नंबरचे मी इथे घेतलेले आहेत मोती रंगाचे मणी आणि 5 नंबरचे क्रिस्टल मणी। तर इथे क्रिस्टल मणी घेतलेले आहेत मी। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथे मोत्यांचा वापर केला तरीही चालेल। त्याचप्रमाणे 6 नंबरची सुई, 50 नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी। आता आपण सुरुवात करूयात हा शेला बनवायला। सुरुवातीला सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे। हा 50 नंबरचा सिंगल धागा घ्यायचा आहे आपल्याला आणि धाग्याच्या शेवटी नेहमीप्रमाणे मी इथे गाठ मारलेली आहे। आता बघूयात आपण। सुरुवातीला धाग्यामध्ये आपल्याला 4 मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत। 1 2 3 4 शेवटपर्यंत घेऊन जायचे। आता हा जो पहिला मोती आपण घातलेला आहे या मोत्यातनं आपल्याला ऑपोजिट दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे एक राउंड आपण इथे 4 मोत्यांचा पूर्ण केलेला आहे। आता आपण काय करणार आहे, प्रत्येक मोत्यातनं सुई एक-एकदा बाहेर काढून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे हा जो ही जी वीण आहे ही घट्ट बसेल। आता यावर आपल्याला परत 3 मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत। 1 2 3 आणि हा जो मोती आहे ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आपल्याला परत सुई बाहेर काढायची आहे। यानंतर परत या मोत्यातनं वरती घेऊन जायचं आहे आपल्याला। हा जो मोती आहे यातनं परत सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि इथे धाग्यामध्ये परत आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत। असं आपल्याला 4 ची लाईन तयार करायची आहे, म्हणजे 1 2 3 आणि 4 असे सलग आपले राऊंड यायला पाहिजे। ते 4 सलग राऊंड तुम्ही बनवून घ्या। हे बघा, अशा प्रकारे 1 2 3 4 असे 4 लाईन मध्ये आपण हे जे आहेत पांढऱ्या रंगाचे राऊंड पूर्ण करून घेतलेले आहेत। आता आपण दुसरी लाईन सुरू करतोय। दुसरी लाईन करताना धाग्यामध्ये आपल्याला परत 3 पांढरे मणी घ्यायचे आहेत। मी इथे मोती रंगाच्या मण्यांना पांढरे मणी म्हणते, ते तेवढे तुम्ही फक्त समजून घ्या। 3 मणी घेतलेले आहेत मी आणि 1 आणि 2 अशा 2 मण्यांमधनं सुई मी खालच्या दिशेने बाहेर काढते। यानंतर पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 1 क्रिस्टल मणी गुलाबी रंगाचा आणि 1 क्रिस्टल मणी आणि 1 मोती आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे, अशा प्रकारे। आता परत धाग्यामध्ये आपल्याला 1 मोती आणि 1 क्रिस्टल मणी, 1 मोती आणि 1 क्रिस्टल मणी असं घालायचं आहे आणि 1 2 आणि 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची। आता खालच्या राऊंड मध्ये आपल्याला 1 आणि 2 दोनही मोती घालायचे आहेत आणि 1 आणि 2 अशा 2 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची। आता परत आपल्याला तिसरी लाईन सुरू करायची आहे। तिसरी लाईन सुरू करण्यासाठी आता मी ह्या खालच्या मण्यामधनं सुई बाहेर काढते आणि यानंतर हा जो पांढरा मणी आहे शेजारचा या मण्यातनं सुद्धा वरच्या दिशेने सुई बाहेर काढते। आता तिसऱ्या लाईन मध्ये इथे आपल्याला धाग्यामध्ये 1 क्रिस्टल आणि 2 मोती घ्यायचे आहेत। 1 क्रिस्टल आणि 2 मोती आणि 1 2 अशा 2 मण्यांमधनं वरच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची, अशा प्रकारे। आता इथे धाग्यामध्ये आपल्याला 1 मोती आणि 1 क्रिस्टल असे 2 मणी घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची।
आता धाग्यामध्ये आपल्याला 2 क्रिस्टल घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची। यानंतर धाग्यामध्ये परत आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक क्रिस्टल असे 2 मणी घ्यायचे आहेत आणि 1 आणि 2 अशा 2 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची। अशा प्रकारे इथे आपली तिसरी लाईन पूर्ण झालेली आहे। आता 3 लाईन आपल्या पूर्ण झालेल्या आहे। चौथी लाईन करण्यासाठी आधी या पांढऱ्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली। यानंतर हा जो क्रिस्टल आहे पहिला, या क्रिस्टलमधनं खालच्या दिशेने सुई आपण बाहेर काढून घेतली। आता इथे धाग्यामध्ये आपल्याला 2 मोती आणि 1 क्रिस्टल घालायचं आहे आणि हा गुलाबी मोती आणि त्याच्या खालचा एक गुलाबी क्रिस्टल आणि त्याच्या खालचा एक गुलाबी क्रिस्टल अशा 2 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता धाग्यामध्ये आपल्याला परत 2 क्रिस्टल घालायचे आहेत, 1 2 आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आता खालच्या स्टेपमध्ये 1 मोती आणि 1 क्रिस्टल असे 2 मणी घालायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता खालच्या बाजूला इथे आपल्याला धाग्यामध्ये 2 क्रिस्टल घालायचे आहेत आणि 1 आणि 2 अशा 2 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढायची आहे। यानंतर हा जो मणी आहे खालचा क्रिस्टल, यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। इथे आपली चौथी जी लाईन आहे ही पूर्ण झालेली आहे। आता हा जो इथला शेजारचा क्रिस्टल आहे खालचा, त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि इथे आता आपल्याला 5वी लाईन सुरुवात करायची आहे। खालच्या बाजूला इथे आता आपल्या धाग्यामध्ये 1 क्रिस्टल आणि 2 मणी घालायचे आहेत, 1 आणि 2, 1 क्रिस्टल आणि 2 मणी आणि 1 आणि 2 अशा 2 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे आता वरच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2ही मोतीच घालायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 क्रिस्टलमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढायची आहे। आता परत धाग्यामध्ये आपल्याला 2 क्रिस्टल घालायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढायची। आता परत इथे धाग्यामध्ये आपल्याला 2 मोती घालायचे आहेत, 1 आणि 2 आणि 1 2 अशा 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची। अशा प्रकारे इथे आपली 5वी लाईन सुद्धा पूर्ण झालेली आहे। आता 6वी लाईन आपण इथे करणार आहोत। त्यावेळेला परत हा जो मोती रंगाचा मोती आहे यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर हा जो खालचा मोती रंगाचा मणी आहे त्यातनं सुद्धा सुई बाहेर काढायची आहे। आता इथे धाग्यामध्ये आपल्याला 1 2 3 मोती रंगाचे मोती घालायचे आहेत आणि ह्या 2 मण्यांमधनं सुई खालच्या बाजूने काढून घ्यायची आहे। आता इथे धाग्यामध्ये आपल्याला 1 क्रिस्टल आणि 1 मोती असे 2 मणी घालायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। यानंतर पुढे धाग्यामध्ये आपल्याला 2 मणी घालायचे आहेत आणि 1 2 आणि 3 अशा 3 मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची। परत शेवटच्या स्टेपमध्ये सुद्धा धाग्यात आपल्याला 2 मणी घालायचे आहेत आणि इथे आपण राऊंड पूर्ण केलेला आहे।
तर आता इथे आपली ही स्वस्तिक जी आहे ही पूर्ण झालेली आहे। तुम्हाला आता ही स्वस्तिक मी इथे शिकवलेली आहे। आता हीच स्वस्तिक तुम्हाला रिपीट करत जायची आहे। म्हणजे आता इथे गुलाबी कलर मी घेतलेला आहे, तुम्हाला गुलाबी कलर कॉम्बिनेशनला इथे हिरवा हवा असेल, पिवळा हवा असेल, निळा हवा असेल, कुठल्याही कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही ती स्वस्तिक बनवून तेच फक्त रिपीट करत जायचं आहे। ही स्वस्तिक तुम्हाला तोपर्यंत रिपीट करायची आहे जोपर्यंत तुम्हाला म्हणजे जेवढे तुम्हाला जितका फूट तुम्हाला हा शेला बनवायचा आहे तेवढा। आता मी माझ्या ह्याच्यात दाखवते। तर आता इथे मी तुम्हाला हा जो गुलाबी स्वस्तिक आहे हे कसं बनवायचं हे शिकवलेलं आहे। याप्रमाणे तुम्ही इथे हे हिरवं स्वस्तिक सेम असंच इथे हिरवं स्वस्तिक तुम्हाला बनवायचं आहे आणि अल्टरनेट एक कलर असं करत तुम्हाला जेवढा हवा आहे जितक्या फूट तितक्या फूट तुम्ही हे बनवू शकता। आता मी हा 3.25 फुटाचा बनवलेला आहे आणि 3.25 फुटासाठी मला ह्या 17 स्वस्तिक बनवाव्या लागल्यात। 17 स्वस्तिक बनवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे जे कॉर्नर आहेत आणि हे जे लटकन आहेत हे बनवायचे आहेत। तर आता तुम्हाला मी हे शिकवलेलं आहे। आता आपण एका बाजूला मी हे ऑलरेडी बनवून घेतलेलं आहे, दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला ही जी लाईन आहे ही लाईन आणि हे पुढचे लटकन आपण कसे बनवायचे आहेत हे मी तुम्हाला या शेल्यावर शिकवते। आता आपण इथल्या शेवटच्या टोकावर इकडे आलेलो आहे। एक टोक मी ऑलरेडी केलेलं आहे। तर आता इथे शेवटच्या टोकावर आल्यावर आपल्याला धाग्यामध्ये एक मोती, एक गुलाबी क्रिस्टल आणि एक मोती असे 3 मणी घ्यायचे आहेत आणि 1 आणि 2 अशा 2 मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। यानंतर धाग्यात इथे आपल्याला एक मोती, एक क्रिस्टल असे 2 मणी घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची। आता धाग्यामध्ये परत आपल्याला एक मोती आणि एक क्रिस्टल घ्यायचा आहे आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची। यानंतर परत धाग्यात आपल्याला एक मोती आणि एक क्रिस्टल घ्यायचा आहे आणि या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची। अशी आपली इथे 4ची जी लाईन आहे ही पूर्ण झालेली आहे। यानंतर परत आपल्याला या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि यानंतर हा जो क्रिस्टल आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता आपल्याला इथे 3 क्रिस्टल घ्यायचे आहेत, 1 2 3 3 क्रिस्टल घ्यायचे आहेत आणि ह्या 2 क्रिस्टलमधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता सेम इथे 2 क्रिस्टल, इथे 2 क्रिस्टल, इथे 2 क्रिस्टल असं करत ही पट्टी तुम्हाला पूर्ण करायची आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये आता आपण ही जी क्रिस्टल्स आहेत हे पूर्ण करून घेतलेले आहे। याच्या पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला इथे पूर्ण 3 पांढरे 2 पांढरे 2 पांढरे करत ह्या ज्या 2 लाईन्स आहेत पांढऱ्या मण्यांच्या ह्या पूर्ण करून घ्यायच्या आहे। तर इथे पुढे तुम्ही 2 पूर्ण पांढऱ्या मण्यांच्या लाईन पूर्ण करून घ्या आणि मग आपण बघू की हे लटकन कसे लावायचे। आता आपण इथल्या शेवटच्या टोकावर इकडे आलेलो आहे। एक टोक मी ऑलरेडी केलेलं आहे। तर आता इथे शेवटच्या टोकावर आल्यावर आपल्याला धाग्यामध्ये एक मोती, एक गुलाबी क्रिस्टल आणि एक मोती असे 3 मणी घ्यायचे आहेत आणि 1 आणि 2 अशा 2 मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। यानंतर धाग्यात इथे आपल्याला एक मोती, एक क्रिस्टल असे 2 मणी घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची। आता धाग्यामध्ये परत आपल्याला एक मोती आणि एक क्रिस्टल घ्यायचा आहे आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची। यानंतर परत धाग्यात आपल्याला एक मोती आणि एक क्रिस्टल घ्यायचा आहे आणि या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची। अशी आपली इथे
4ची जी लाईन आहे ही पूर्ण झालेली आहे। यानंतर परत आपल्याला या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि यानंतर हा जो क्रिस्टल आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता आपल्याला इथे 3 क्रिस्टल घ्यायचे आहेत। 1 2 3 3 क्रिस्टल घ्यायचे आहेत आणि ह्या 2 क्रिस्टल मधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता सेम इथे 2 क्रिस्टल, इथे 2 क्रिस्टल, इथे 2 क्रिस्टल असं करत ही पट्टी तुम्हाला पूर्ण करायची आहे। आता पुढच्या स्टेप मध्ये आता आपण ही जी क्रिस्टल्स आहेत हे पूर्ण करून घेतलेले आहे। याच्या पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला इथे पूर्ण 3 पांढरे 2 पांढरे 2 पांढरे करत ह्या ज्या 2 लाईन्स आहेत पांढऱ्या पांढऱ्या मण्यांच्या ह्या पूर्ण करून घ्यायच्या आहे। तर इथे पुढे तुम्ही 2 पूर्ण पांढऱ्या पांढऱ्या मण्यांच्या लाईन पूर्ण करून घ्या आणि मग आपण बघू की हे लटकन कसे लावायचे। आता इथे आपल्याला लटकन बनवताना मी इथे हा 5 नंबरचा गुलाबी क्रिस्टल घेतलेला आहे, 6 नंबरचा हिरवा मणी घेतलेला आहे आणि 8 नंबरचा गोल्डन मणी घेतलेला आहे। तर आपल्याला हे 3 मणी क्रिस्टल 3 आणि हा एकच मणी लागणार आहे एका याला। ओके, तर आता आपण सुरुवात करूयात। आधी मी मध्यभागून इथून सुई बाहेर काढलेली आहे आपली, म्हणजे ह्या 2 मण्यांच्या मध्यभागच्या मण्यातनं इथनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला एक क्रिस्टल, एक पोपटी मणी, परत एक क्रिस्टल, एक पोपटी मणी, परत एक क्रिस्टल, एक पोपटी मणी असं 3 वेळा रिपीट करायचं आहे। एक क्रिस्टल पोपटी, एक क्रिस्टल एक पोपटी, एक क्रिस्टल एक पोपटी असे 6 मणी घातले। त्यानंतर हा 8 नंबरचा गोल्डन मणी आपल्याला घालायचा आहे अशा प्रकारे। आता हा गोल्डन मणी सोडून हे जे पुढचे मणी आहेत पोपटी आणि क्रिस्टल ह्या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आता इथेच आपल्याला गाठ मारायची आहे। गाठ कशी मारायची ते दाखवते। असं ओढून ठेवायचं इथे आपल्याला अशा प्रकारे धागा इथे ओढायचा आहे। मधल्या राऊंड मधनं सुई बाहेर काढायची आहे आणि बरोबर या क्रिस्टल मण्याच्या इथे आपल्याला गाठ मारायची आहे अशा प्रकारे। आणि आता धागा इथे कट करायचा आहे आपल्याला। आणि आता सेम तुम्हाला इथे सुद्धा एक हे लटकन बनवायचं आहे आणि इथे पण असं 3 लटकन आपले होणार आहेत। तर एक तुम्हाला दाखवलंय मी इथे मध्यभागी आणि इथे मध्यभागी तुम्ही हे सेम लटकन बनवून घ्या। तर इथे आता आपला सुंदर असा शेला पूर्ण झालेला आहे। हा शेला बनवायला खूपच सोपा आहे आणि हा शेला तुम्ही गौरी गणपतींमध्ये गौरीला सुद्धा बनवू शकतात, म्हणजे उभ्या महालक्ष्मींना सुद्धा तुम्ही हा शेला बनवला तर खूपच सुंदर दिसेल। त्याचप्रमाणे रामाला किंवा राम लक्ष्मण सीतेच्या मूर्तीला तुम्ही हा शेला जर दिलात तर तेही खूप सुंदर वाटेल। तर मैत्रिणींनो, आज हा तुम्हाला शिकवलेला शेला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।